प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। पीएम सेतू योजनेअंतर्गत देशभरातील विश्वसनीय उद्योग भागीदारांच्या सहकार्याने एसपीव्ही स्थापना केली जाईल अशी माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने दिली आहे। देशभरातील 1000 सरकारी आयटीआय आधुनिक आणि उद्योग केंद्रित प्रशिक्षण केंद्रांमध्ये रूपांतरित होणार आहेत। कोस्टल रोडवर भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसात वाढलेल्या आहेत। कोस्टल रोडच्या बोगद्यात काही वाहनांनी थेट 140चा वेग गाठल्याचं कारवाईतून उघडकीस आलंय। वाहनांच्या अतिवेगाला ब्रेक लावण्यासाठी वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळला असून दिवसाला 500 ई चालानद्वारे कारवाई सुरू आहे। कोस्टल रोड 15 ऑगस्ट पासून 24 तास खुला झाल्यामुळे उत्तर आणि दक्षिण वाहिनीवरून जवळपास 1.5 कोटी वाहनांनी प्रवास केलाय। दररोज सरासरी 2.5 ते 3,000 वाहनं यावरून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 20% सानुग्रह अनुदान देण्याची मागणी द म्युनिसिपल युनियनने केलेली आहे। इतर कामगार संघटनांकडून तसंच कामगारांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून देखील महापालिका रक्कम आयुक्तांकडे सानुग्रह अनुदानाची वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे। उबाठा शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव झाल्याने बेस्ट कामगार सेनेचे तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये पुराच्या पाण्यात बुडालेल्या 6 वर्षीय चिमुकल्याला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अरुण उर्फ डेव्हिड सतीश बनसोडे असं 42 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे। गोंदियामध्ये आदिवासी आरक्षण बचावासाठी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। धनगर आणि बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेशाला आदिवासी समाजाने विरोध केलाय। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मद्य दुकाने देखील बंद राहणार असून वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आलाय। नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे। एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। बंजारा समाजाकडून मोर्चे काढले जात असतानाच आता आदिवासी समाजही मोर्चा काढणार आहे। बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे तालुका अध्यक्ष यांच्या घरावर अज्ञातांनी दरोडा टाकला। यावेळी घरातील रोकड आणि लाखोंचे दागिने लंपास करण्यात आले। गुहागर तालुक्यातील पाट पन्हाळे आणि शृंगार तळी बाजारपेठेतील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय। ग्रामपंचायतीकडून बाजारातील कचरा थेट उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय। अकोल्यातील गाजीपूर येथील जाहीर सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। तुपकर यांनी राजकारण्यांचा रानडुक्कर असा उल्लेख केलाय। शेतातील रानडुक्कर तुम्ही हाकला, आम्ही राजकारणातील मस्ती आलेले रानडुक्कर हाणतो। त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। आता एक मोठी बातमी, निलेश घायवळ याच्या पुण्यातील घरी पोलिसांची छापेमारी सुरू आहे। पुण्यातल्या कोथरूड परिसरात असणाऱ्या 2 घरांची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतलेली आहे। निलेश घायवळ याच्या घरात पोलिसांना काही जिवंत काडतुसं आढळून आलेली आहेत। निलेश घायवळ हा परदेशात फरार असल्याने घायवळ याच्या पुण्यातील घरावर छापेमारी करण्यात आली आहे। याआधी निलेश घायवळ याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घरावर देखील पुणे पोलिसांच्या पथकाने छापेमारी केली होती। कुठलाही शस्त्र परवाना नसताना जिवंत काडतुसं आढळल्याने पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये निलेश घायवळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणखी एक मोठी बातमी, येत्या 9 ऑक्टोबर पासून वीज कर्मचाऱ्यांनी 72 तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमधील विविध कामांच्या खासगीकरणाविरोधात हा संपाचा इशारा देण्यात आलेला आहे। वीज कर्मचाऱ्यांच्या 7 संघटना एकत्र येत 9 ऑक्टोबरला संपाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कृती समितीच्या बॅनरखाली राज्यव्यापी संपाची नोटीस काढण्यात आली आहे। महावितरणाचे 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने देणं, महापारेषणमधील 200 कोटी रुपयांवरील प्रकल्प टीबीसीबी माध्यमातून भांडवलदारांना देणं आणि महानिर्मितीमधील जलविद्युत प्रकल्पांचे बीओटी तत्वावर खासगीकरण करणं हा खासगीकरणाचा घाट असल्याचा आरोप कृती समितीने केलेला आहे। दरम्यान या संपामुळे ऐन सणाच्या काळात वीज वितरण विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे।
पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। विदर्भातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतर करण्यास केंद्र सरकारनं हिरवा कंदील दिलेला आहे। त्यामुळे आता विदर्भातील वाघांची डरकाळी सह्याद्री पर्वतातही ऐकायला मिळणार आहे। विदर्भातील वाघांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरत असून त्यावर वाघांना स्थानांतरित करणं ही उपाययोजना राबवली जाते। सोलापुरातील एकरूख मध्यम प्रकल्प म्हणजेच हिप्परगा तलाव आता जगाच्या नकाशावर येणार आहे। 154 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन तलावाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोग म्हणजेच ICIDनं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं शहरात दूध विक्रीत वाढ झालेली आहे। आज तब्बल 3.5 लाख लिटर दुधाची मागणी नोंदवण्यात आली आहे। दरवर्षीच्या तुलनेत यंदा दूध विक्रीमध्ये दुपटीनं वाढ झाल्यामुळे दुग्ध उत्पादकांनी अतिरिक्त पुरवठ्याची तयारी केली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा भाज्यांच्या दरावर मोठा परिणाम झालाय। मटार, गवार, शेवगा यांचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळीमध्ये पूर आला होता। 8 दिवसांपूर्वी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गावात महापुराचं पाणी शिरलंय। संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली होती। दरम्यान घाणीमुळे गावात रोगराई पसरू शकते म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण गावातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावाजवळील प्रस्तावित कुशिवली धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचं भूसंपादन झालं। मात्र सरकारकडून जाहीर झालेला मोबदला प्रतिगुंठा 20,000 रुपये असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आणि या मोबदल्यावर वाद निर्माण झालाय। शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांनी बोलावली मनसे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणूक आणि पक्ष बांधणी संदर्भात चर्चा होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर 40 मिनिटं चर्चा। राऊतांच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे अचानक मातोश्रीवर। दिवसभरातल्या दुसऱ्या भेटीनं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना बळ। मुंबई पालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार। आरक्षण सोडत आणि नंतरच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार। कोल्ड्रिफ्ट कफ सिरप कंपनीविरोधात सरकार ॲक्शन घेण्याच्या तयारीत। मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूसह महाराष्ट्रातही सिरपवर बंदी। सिरपमुळे 18 बालकांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ। जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात ICUत भीषण आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 5 जण गंभीर। ओडिशामध्ये शनिवारी मूर्ती विसर्जनादरम्यान वादानंतर 13 ठिकाणी 36 तासांचा कर्फ्यू। इंटरनेट सेवाही बंद। बिहारपासून बंगालपर्यंत पुरामुळे हाहाकार। कोसी नदीला पूर आल्यानं अनेक घरं पाण्याखाली, तर हिमाचल आणि जम्मूमध्ये जोरदार बर्फवृष्टी। सर्व शाळांना सुट्टी जाहीर। रशियाकडून युक्रेनवर मोठा हल्ला। 50हून अधिक मिसाईल आणि 500 ड्रोनच्या माध्यमातून हल्ला। 5 लोकांचा मृत्यू तर 10हून अधिक लोक जखमी। आणि भारतीय महिला संघाचा पाकवर 88 धावांनी दणदणीत विजय। महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पाकिस्तानची धूळधाण।